तेल्हारा येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा बंसीधर झुंझुनवाला यांच्या जयंती उत्सवाचे उद्घाटन 8 जानेवारी 2021 ला संस्थेचे अध्यक्ष बेनीप्रसाद झुंझुनवाला यांच्या हस्ते विद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले। यावेळेस प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष विलास जोशी, व्यवस्थापक गोपालदास मल्ल, कोषाध्यक्ष विठ्ठल खारोडे, संचालक डॉक्टर विक्रम जोशी उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे उपाध्यक्ष विलास जोशी यांच्या हस्ते छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करून करण्यात आले। सर्व संचालक मंडळ उपस्थित सर्वप्रथम व्यासपीठावर माता सरस्वती व स्वर्गीय सेठ बंसीधर झुंझुनवाला यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करण्यात आले। उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। संस्थेचे प्राचार्य राजेंद्र देशमुख यांनी प्रास्ताविकामधून जयंती व संस्थेचा आराखडा व्यक्त केला। त्यानंतर संस्थेचे कोषाध्यक्ष विठ्ठल खारोडे यांनी आपल्या विचारातून मास्कचा वापर व सामाजिक अंतर ठेवून विद्यार्थी वर्गाला कोरोनाविषयी सावधगिरी बाळगावी असा सल्ला दिला। संचालक डॉक्टर विक्रम जोशी यांनी जयंती विषयावर माहिती सांगताना कोविड-19 बद्दल माहिती सांगितली। संस्थेचे अध्यक्ष बेनीप्रसाद झुंझुनवाला यांनी सेब विद्यालयाची स्थापना केव्हा व कशा प्रकारे झाली त्याचा इतिहास अतिशय समर्पक शब्दांमध्ये उलगडून सांगितला। शिक्षकांच्या व विद्यार्थ्यांच्या हितांकरिता भविष्यामध्ये सुविधा कशा उपलब्ध करून देता येतील, जेणेकरून प्रभावी शिक्षण कसे राबविता येईल यावर आपल्या भाषणातून आश्वस्त केले। उद्घाटन समारंभाला मंचावर संस्थेचे अध्यक्ष बेनीप्रसाद झुंझुनवाला, उपाध्यक्ष विलास जोशी, कोषाध्यक्ष विठ्ठल खारोडे, व्यवस्थापक गोपालदास मल्ल, संचालक विक्रम जोशी, विष्णू मल्ल, संचालिका अश्विनी खारोडे, प्राचार्य राजेंद्र देशमुख, प्राचार्या रंजना भागवत, मुख्याध्यापक प्राथमिक आशिष अग्रवाल, उपमुख्याध्यापक नंदकिशोर शर्मा, मुकुंद सोनीकर उपस्थित होते। कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षिका, शिक्षिकेतर कर्मचारी वृंद व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकुंद सोनीकर यांनी तर आभार प्रदर्शन नंदकिशोर शर्मा यांनी केले। तेल्हारा येथून विदर्भ न्यूज करिता संदीप सोळंके यांचा हा वृत्तांत।